हे बघा मित्रांनो, आपल्या इथं आता 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे. त्यानिमित्त ही आपल्यातील मान्यवर आहेत, ह्यांनी मोठ्या ताकदीने तयारी चालू केली आहे आणि मोठ्या ताकदीने ती आंबेडकर जयंतीसाठी तयारीला लागलेली आहेत. तरी यांची आपण थोडी मुलाखत घेऊया. बरं, आपल्या आंबेडकर साहेबांच्या जयंतीबद्दल कशी तुमचं नियोजन काय काय चाललं आहे? महामानव विश्वरत्न आमचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला मोठ्या उत्साहात खवासपूर गावामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात जयंती साजरी होत असते. त्याच अनुषंगानं दरवर्षी खवासपूरमध्येही मोठ्या उत्साहानं जयंती साजरी करत असतो. आम्ही आमचं पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था या माध्यमातून विविध उपक्रमाने विशेष करून शालेय साहित्य असेल, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल, अजून विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवून आम्ही जयंती साजरी करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रतिमेचं पूजन, त्यानंतर व्याख्यान झाल्यानंतर सर्व मान्यवरांना विद्यार्थ्यांना चहा पाणी नाश्ता, त्याच्यानंतर 2 वाजता दुपारी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्यासाठीही विद्यार्थ्यांची पण वैयक्तिक संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि 15 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, आज युद्ध नको पण बुद्ध हवा आहे, अशा या महान तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध मूर्तीची स्थापना 15 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता खवासपूर बौद्धविहार येथे होणार आहे. आणि त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल बनतेजी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य अशी खवासपूर गावामधून मिरवणूक निघणार आहे. आणि ही मिरवणूक कमीत कमी 9च्या आत आम्ही संपवून, कारण कोर्टाचा आणि शासनाचा सर्व नियमाच्या कमी आवाजामध्ये ह्या सर्व गोष्टीचं पालन करून आम्ही जयंती चांगल्या प्रकारे आणि चांगल्या उत्साहात पार पाडण्यासाठी आमच्या पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व नेतेगण, सर्व कार्यकर्ते, सर्व सावंत परिवार आणि सर्व गावकरी मंडळी या सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचंही सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, सर्वांनी मोठ्या ताकदीने मोठ्या संख्येने आंबेडकर यांच्या जयंतीला सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे.